वसईत एका तलाठ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि या प्रकरणी त्याला अटक देखील झाली होती आणि सध्या त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आलेली आहे। हा तलाठी आहे वसईच्या वासळी ग्रामपंचायत परिसरातील आणि विलास करे असं या तलाठ्याचं नाव आहे आणि याच्यावर आरोप आहे की त्यांनी एका महिलेशी अश्लील वर्तन केलं आहे। ही जी महिला आहे ती वसईच्या पश्चिम पट्ट्यामध्ये राहते आणि ती आपल्या जो सातबाराचा फेरफारच्या कामासाठी त्या तलाठ्याकडे गेली होती। सुरुवातीला त्यांचं फोनवर संभाषण झालं आणि 7 तारखेची घटना आहे। 7 तारखेला तलाठी विलास करे यांनी तिला जे ऑफिसमध्ये 10 वाजता येण्यास सांगितलं आणि आपल्या कामासाठी ही शिक्षक महिला जी आहे की त्या ठिकाणी गेली आणि ऑफिसमध्ये बसला असताना त्याने तिच्याशी अश्लील वर्तन केलं। या वर्तनानंतर जे आहे की ही पीडित शिक्षिका महिला आहे तिने वसई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि या तक्रारीनंतर जे आहे की वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। कलम 354, 354 1A आणि 509 अंतर्गत हा जो आहे गुन्हा दाखल केलेला आहे। याला वसई न्यायालयामध्ये हजर केला असता न्यायालयाने त्याची जामिनावर तात्पुरती मुक्तता करण्यात आलेली आहे। याच्यानंतर जे आहे की मोठ्या प्रमाणावर महिला वर्गांमध्ये आणि पश्चिम पट्ट्यामध्ये संतापाचं वातावरण पसरलेलं आहे। या तलाठीला निलंबित का केलं जात नाही हा प्रश्न विचारला जातोय आणि जी माहिती आम्हाला मिळालेली आहे की हे तलाठी विलास खरे जे आहेत की त्यांना याआधी देखील अँटी करप्शनने पकडलं होतं, तरी देखील ते ह्या पदावर कसे आले हा देखील सवाल आता उपस्थित झालेला आहे। आता या तलाठ्याला लवकरात लवकर निलंबित करावं किंवा याची ट्रान्सफर करावी अशी मागणी सर्वसामान्य वसईकर करतात। परंतु एखादा सरकारी कर्मचारी जर एका महिलेची अशा प्रकारे पिळवणूक करत असेल, तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा प्रयत्न करत असेल तर सरकारी अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायचा कसा? ज्या महिला आहेत का ही जी महिला आहे हिचे पती जे आहे ते बाहेरगावी असतात, त्यामुळे घरची संपूर्ण जबाबदारी ह्या महिलेवर आहे। त्यामुळे घरच्या कामासाठी तिला असं जर बाहेर पडावं लागतं आणि त्याच्या असा एकट्या महिलेचा असे सरकारी कर्मचारी जर फायदा घेत असेल तर यांना नोकरीत राहण्याचा अधिकार तरी आहे का हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। उद्या जे आहे वसई तहसीलदार कार्यालयामध्ये सर्व पक्षीय संघटना, सर्व संतप्त कार्यकर्ते, अनेक राजकीय पक्ष एकत्रित होणार आहेत आणि या तलाठ्याविरुद्ध वसई तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत। त्यामुळे तुम्ही देखील या आंदोलनात सहभागी होऊ शकता, कारण वसईतल्या एका महिलेला न्याय द्यायचा असेल तर तुम्हा आम्हाला नुसती बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही। या महिलेचा सपोर्ट करण्यासाठी आपल्याला तिच्या सोबत राहण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा लागणार आहे। HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।